नमस्कार, मी स्मिता. नमस्कार, मी टेरेन्स. आज आपल्यासोबत आलेले आहेत शेफ टेरेन्स काही नवीन रेसिपींसोबत. नेहमी आपण काहीतरी नवीनच शिकत असतो. आज शेफ टेरेन्स, आज आम्हाला तुम्ही कोणत्या 2 नवीन रेसिपी इंट्रोड्यूस करून देणार आहात? आज ब्रेड पोहा आहे. ब्रेड पोहा. ब्रेड स्टील ब्रेड आहे. ओके, म्हणजे जे आपण शिळे म्हणून ठेवून देतो ते ब्रेड आपण वापरून आज पोहे बनवणार आहोत. पोहे आपण हे नेहमी वेगळे पद्धतीचे बघत आलेलो आहोत, जे प्रॉपर पोह्यांचे असतात, पण आज हा ब्रेडचा पोहा बनवणार आहोत. आपण आपल्या पहिल्या रेसिपीकडे वळूया. तुम्ही इन्ग्रेडियंट्स सांगा कोणते कोणते आहेत. इंग्रेडियंट्समध्ये ब्रेड आहे, ग्रीन चिली, सॉल्ट, गार्लिक, किचन किंग पावडर, चिली पावडर, गरम मसाला पावडर, टमॅटो चॉप, ऑनियन चॉप. पहिल्या रेसिपीकडे वळत आहोत. पहिल्यांदा आपण गॅस ऑन करून घेतल्यानंतर काय त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत शेफ? पहिला गॅस ऑन केलं तर ऑइल ॲड करतो. त्या टाईमला आम्ही ब्रेड कापूया. ब्रेड नवीन म्हणजे खरंच एकदम नवीन रेसिपी आहे की जे ब्रेड आहेत ते आपण शिळे ब्रेड फेकून देतो, त्याच्यापासून काहीतरी एक पदार्थ आहे की जो आपण खाण्याजोगा बनवलेला आहे. हे ब्रेड कापण्यासाठी डाईस करायला ब्रेडला ब्रेडचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. हो. शेफ, ब्रेड असं गरजेचं आहे का की हा पोहा जो आहे तो व्हाईट ब्रेडमध्येच बनवला पाहिजे का दुसरे कोणतेही पाव? आपण नॉर्मली पाव सुद्धा घरी आणतो तर ते सुद्धा युजफुल नसतात, ते आपण फेकून देतो, त्याच्यात सुद्धा आपण बनवू शकतो का? कुठलेही पाव. ब्रेड आहे, कुठलाही ब्रेड घेऊ. पोहा तुम्ही ह्याच्यापेक्षा म्हणजे जसा तुम्ही ह्याचा बनवता आहात ब्रेडचा, तसा तुम्ही चपातीचा पोहा सुद्धा बनवू शकतो. आपण चपाती सुद्धा आपली शिळी उरते त्याचा सुद्धा आपण पोहा बनवू शकतो. फक्त त्याच्यामध्ये शेंगदाणे ॲड केलं तर थोडासा एक मराठी झणका असा वेगळं काहीतरी फ्लेवर त्याच्यामध्ये येईल. एक कांदे आहे, कांदे आम्ही टाकूया. चॉप्ड ऑनियन्स आहे. चॉप्ड ऑनियन स्वते करून घेणार आहोत. हो. शेफ, आपण ह्याला जिरा मोहरीची जर फोडणी दिली तर चालू शकेल का? हो, चालू शकेल. पण ते पावडर असले तर अधिक छान वाटते ते. जिरा आणि जिराची पावडर आणि मोहरीची पावडर. थोडेसे जे हे ब्रेडचे जे आपण तुकडे केलेले आहेत ते थोडेसे भिजवून घेणार आहोत, कारण आपण तेलामध्ये त्याला सॉते करणार आहोत. तर थोडासा एक क्रिस्पीनेस येण्यासाठी आपण हे सॉगी करून घेतो. ओनियन ब्राऊन करून घ्यायचा आहे का थोडासा असा कुक झाला पाहिजे? एकदम लाईट ट्रान्सल्युजंट म्हणतात तसं पाहिजे. कांद्यामध्ये जर थोड्याशा प्रमाणामध्ये मीठ ॲड केलं कुकिंगमध्ये तर कांदा शिजायला जास्त वेळ लागत नाही, तो लवकर कुक होतो. आणि पूर्ण रेसिपीला जसं म्हणजे आपण म्हणतो की कांद्याचा एक कच्चा वास येतो किंवा जिंजर गार्लिकची पेस्ट टाकल्यानंतर एक कच्चा वास येतो, तो येत नाही जर आपण फोडणीलाच थोडंसं मीठ घातलं तर. लसूण टाकूया. आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं हलकं लसूण ॲड करणार आहोत. चॉप्ड गार्लिक म्हणते. ग्रीन चिली, हरी मिरची, थोडीशी हिरवी मिरची. तिखटाचं प्रमाण हे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता. कोणाला जास्त तिखट आवडतं, कोणाला कमी तिखट आवडतं. आता पावडर टाकूया. तर मसाले किचन किंग मसाला. ओके. हलकासा. हो, बस. थोडासा किचन किंग मसाला टाकलेला आहे. गरम मसाला.
थोडासा गरम मसाला, आणि चिली पावडर. ग्रीन चिली टाकल्यामुळे चिली पावडरचं प्रमाण बस. हे थोडंसं मोजूनच टाका, अदरवाईज जास्त तिखट होईल. नंतर टमाटर. टोमॅटो. शेफ, टोमॅटोच्या बदल्यामध्ये तुम्ही काय सबस्टिट्यूट ॲड करू शकाल? नाही, टमाटर सगळे 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 टाका. मी कॅप्सिकम टाका. कॅप्सिकम मी टाका. कॅप्सिकम वेगळे फ्लेवर देतो. शेफने सांगितल्याप्रमाणे जर टोमॅटो अवेलेबल नसेल घरामध्ये तर कॅप्सिकम असेल तर तुम्ही कॅप्सिकमचा सबस्टिट्यूट म्हणून वापर करू शकता. टमाटर थोडे मॅश करून घ्यायचे. शेफ, तुमची स्पेशालिटी काय आहे? स्पेशालिटी इटालियन आहे. इटालियन कुक. इटालियन कुक आहात, पण इंडियन रेसिपीज बद्दल थोडंसं म्हणजे नॉलेज आहे. म्हणजे तुम्हाला नक्की म्हणजे कोणत्या ह्याच्यामध्ये आणि तुम्ही कसं काय म्हणजे एवढं इनिशिएटिव्ह घेऊ शकता की प्रत्येक गोष्ट ही अशी इटालियनमध्ये एक्सपोजर जास्त भेटलं मला आणि इंडियनमध्ये कमी भेटलं. ह्याच्या आधी इंडियन कुझिनला लायकिंग आहे. ओके, असं. हो. किचनमध्ये म्हणाल तर इटालियनमध्ये तुम्ही म्हणजे बेसिकली सॉस सेक्शनमध्ये असता की मेन रेंजवरती तुम्ही काम केलं? मेन रेंजमध्ये आणि मी बुचरीमध्ये मी काम केलं. शेफचं स्पेशालिटी आहे इंडियन नसून ते इटालियन थोडंसं, आणि त्यांनी बुचरीमध्ये सुद्धा काम केलं. म्हणजे नक्कीच त्यांना कट्स ऑफ जेवढे आपले जे कट्स असतात, चिकन मीट वगैरे जे आपण कटिंग करतो त्याचं जास्त नॉलेज चांगल्या पद्धतीने असेल. ह्याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे आपल्याला. हलकंसं लाईट कोटिंगला ब्रेड लाईक फ्लेवर आला पाहिजे, कोटिंग झालं पाहिजे. ब्रेड टाकूया. मीठ आता परत टाकायला लागेल का? हो, मीठ टाकायला लागेल. हलकंसं मीठ टाकलं आणि फ्लेम स्लो फ्लेमला हलकंसं. ह्याच पोह्याला थोडं अजून रिच करायचं असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्स हे थोडेसे तेलामध्ये सॉते करून टाकू शकता. मनुके, फ्रेश अनारदाना म्हणजे डाळिंबाचे दाणे सुद्धा ॲड केलेत तर एक चांगला फ्लेवर येईल त्याला. आणि बेसिक तुम्ही खायला टेस्ट केलं तुम्हाला माहिती नाही पडणार की ब्रेड आहे. पूर्णपणे वेगळाच त्याला फ्लेवर येईल. सोयाबीनचा सुद्धा सेम असाच वापर केला तर एक छान पद्धतीने भाजी होऊ शकेल. भाजी होऊ शकेल. स्टीम करायचं आता हे. तर पाणी पाहिजे मला. पाणी स्प्रिंकल केलं पाहिजे. आता बेसिक स्प्रिंकल फ्लेवर आणि ढक्कन म्हणून 2-3 सेकंडला कुक करायचं. सरी हे तयार झालं. लास्टला धनिया गार्निशिंगला. लिंबू पिळला तर शेफ चालेल का? हो, लिंबू बी टाकलं लास्ट. पण आता टोमॅटो आपण ऍड केलेला आहे त्याच्यामुळे थोडंसं अजून जास्त आहे. खोबरा पाहिजे. खोबरा टाकले गार्निशिंगला. ओके, म्हणजे त्याच्याने एक गार्निश पण आणि थोडंसं जास्त चांगला फ्लेवर येणार. नाहीतर हे कोकोनटचं मिल्क सुद्धा टाकलं तरी सुद्धा चालेल याच्यामध्ये ऍड केल्यानंतर. कोकोनट ऑइलमध्ये साऊथ इंडियन स्टाईल. हो, तर लास्ट प्रोसेस आहे. अख्ख्या रिफाईंड ऑइलमध्ये आम्ही फ्राय केलं. ते कोकोनट ऑइलमध्ये फ्राय करणार तर फ्लेवर चांगले जास्त आहे. आणि कढीपत्ता थोडासा ऍड केला तर प्रॉपर साऊथ इंडियन स्टाईल. आता हे झालंय. सर्विंग साठी घ्यायचं आता आपल्याला. हो, स्टीम येतं. स्टीम झालं. ब्रेड एकदम कमी वेळामध्ये आणि खूप कमी खर्चिक आणि घरामध्ये इझिली अवेलेबल असलेल्या सगळे इन्ग्रेडियंट वापरून आपण आजची डिश ही बनवतो आहे.
शेफ आपण आता ही डिश सर्व करून सर्व घेऊया. करून येस फ्लेम ऑफ. खूप टेम्पटिंग अशी रेसिपी झालेली आहे. गार्निश बीट ऑफ दी कोरिएंडर, चॉप कोरिएंडर. आपली ब्रेड पोहा ही रेसिपी शेफने करून दाखवली आहे. अतिशय छान पद्धतीची रेसिपी आहे की घरी कोणीही करून बघू शकेल. सखी सह्याद्री थेट प्रसारण सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रक्षेपण सोमवार ते शुक्रवार रात्री 11:30 वाजता. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय एक ऑडिओ व्हिज्युअल आरजे शो ज्याचं नाव असणार आहे आकाशवाणी झकासवाणी. नमस्कार, मी विजय पाटकर. आकाशवाणी आणि झकासवाणी कार्यक्रमात मी तुमचं स्वागत करतोय. करेक्ट. या कार्यक्रमामध्ये आपण अनेक मान्यवरांशी सेलिब्रिटीजशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. इकडे लिहिलेलं असं ते होतच, तुम्हाला नंतर सगळ्या गोष्टी मिळतात. त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर छान छान गाणीही ऐकणार आहोत. त्यामुळेच या कार्यक्रमात मिळणारे अगदी निखळ मनोरंजन. तेव्हा पाहायला विसरू नका आकाशवाणी झकासवाणी. आकाशवाणी झक्कासवाणी एक कोरा करकरीत नवीन कार्यक्रम सह्याद्री वाहिनीवर येत आहे लवकरच. आपण आता आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे वळत. शेफ आपली दुसरी रेसिपी कोणती आहे? हे कोलचो सँडविच. त्यासाठी लागणार असं शेफ साहित्य मिओनीज, ब्रेड आहे, चिली फ्लेक्स, मस्टर्ड पावडर, व्हाईट पेपर पावडर, कॅबेज, येलो बेल पेपर, रेड बेल पेपर, ग्रीन बेल पेपर, ग्रीन चिली आणि अनियन. तिन्ही पद्धतीच्या कॅप्सिमम म्हणजे कलरफुल दिसावं हो. ते सलाड ह्या हिशोबाने सगळे ऑल कलर्स त्याच्यामध्ये ऍडेड करणार आहोत आपण. ब्रेड आपण दुसरा शेफ वापरू शकतो का? ब्राऊन ब्रेड पण वापरू शकतो. ब्राऊन ब्रेड वापरू शकतो. ब्राऊन ब्रेड वापरू शकतो. ब्राऊन ब्रेड मध्ये फरक काय आहे की ते होल फायबर असतं. ओके, म्हणजे डायजेशनला चांगलं असतं. हो. आणि जे व्हाईट ब्रेड असतं ते पुरा फायबर नाही देत उसको, थोडंसं हार्ड आहे. हार्ड आहे. तो उसके वजह सगळे इन्ग्रेडियंट घेतलेत त्याच्यासोबत आणि सॉल्ट सुद्धा आपण घेणार आहोत चवीच्यासाठी. आता पहिला आपण काय ऍड करणार आहोत शेफ? पहिला कॅबेज आहे. पूर्ण कॅबेज पूर्ण कॅबेज लागेल. एकदम फाईन श्रेडिंग करून घेतलेलं आहे कॅबेज. नंतर बेल पेपर, सगळे इन्ग्रेडियंट सगळे चॉप कटिंग केले सगळं घालायचं. शेफ हिस्ट्री काय आहे ह्याच्या मागची? मिओनीज म्हणजे आपण जे बनवतो आता नेहमी रेग्युलर मार्केटमध्ये रेडीमेडच घेतलं जातं. प्रेक्षकांना आपल्या कळेल का की ॲक्च्युअल मिओनीज हे व्हेज आणि नॉनव्हेज कसं बनलं जातं, म्हणजे जेणेकरून जर अवेलेबल नसेल तर घरातल्या घरात आपण ते बनवू शकू. मिओनीज इजी है एकदम. मिओनीज को एक्चुअली एग योग, अंड्याचं पिवळं, एग योग आणि ऑइल. बेसिकली शेफ ऑलिव्ह ऑइल वापरतात ना? पण नसेल तर रिफाईन साधं ऑइल चालेल. आणि ते बीट करायला पाहिजे पूर्णपणे स्लोली, म्हणजे त्याची ऑइल स्लोली घालायचं. बीटिंग फास्ट आहे. तेल आणि जे तुमचं अंड्याचं एक योग म्हणजे पिवळं आहे ते
त्याची एक कन्सिस्टन्सी कंटिन्युअस असली पाहिजे. हो. म्हणजे इथून जर आपण ऑइल पोअर करतोय आणि इथून जर एग योक विस्क करतोय तर ते कम्प्लिटली एकाच मोशन मध्ये झालं पाहिजे. बाइंड होतं. एकत्र होण्यासाठी त्याला कोॲग्युलेशन म्हणतात. ते एकत्र म्हणजे जे दोन नॉन मिक्सिंग इन्ग्रेडियंट आहेत, तेल आणि अंड, हे कधीच मिक्स होऊ शकणारी गोष्ट नाहीये, पण ती मिक्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून त्याला कोॲग्युलेशन असं म्हणतात आणि त्याचंच मिओनेज बनतं. तर मिओनेज शेफ आपण जरा सांगा की व्हेज मिओनेज कसं बनलं जातं. वेज मेयोनीज में कुछ नहीं है. वेज मेयोनीज में मिल्क, दूध, कॉर्नफ्लोर, शुगर आणि विनेगर. व्हेज मिओनेजमध्ये शेफने सांगितल्यानुसार कॉर्नफ्लॉवर, दूध, शुगर आणि व्हिनेगर हे एकत्र सेम कंटिन्युअस प्रोसेसमध्ये, जर तुम्ही राईट हँडमध्ये जर ते वापरत असाल तर तुम्हाला ते राईट हँडमध्येच विस्क करत राहायला पाहिजे. लेफ्टमध्ये वापरत असाल तर ते लेफ्टमध्येच करा, नंतर ते कर्डल होण्याचे चान्सेस असतात. हो, एयर इनकॉर्पोरेट होना चाहिए इसके अंदर. ओके, तो उसका फ्लफीनेस आता है. एयर तो- फॉर्म होगा तभी हाँ, फ्लफी तो होगा. फ्लफी होता है. तो आपको ये कंसिस्टेंसी मिलेगा. तो उसके बाद आप इसके अंदर जब ये कंसिस्टेंसी मिल गया तो उसके बाद आप इसके अंदर मस्टर्ड पाउडर डाल सकते हैं, हल्का सा तो थोड़ा सा उसका फ्लेवर फ्लेवर आ आहे जाएगा. मस्टर्ड पावडर. फ्लेवर आ जाएगा और थोड़ा गर्म पानी. नॉनव्हेज जे मिओनेज आहे, जसं शेफने सांगितलं आपल्याला की ऑइल आणि म्हणजे अंड्याचा पिवळा डब्बू हे दोन्ही एकत्र प्रमाणामध्ये जर मिक्स केलं आणि त्याची क्वांटिटी आणि त्याचं जे मोशन आहे ते कंटिन्युअस असलं पाहिजे. जर मिक्सरमध्ये सुद्धा आपण ते वापरलं तर त्याचं एक कंटिन्युअस मोशन ते इलेक्ट्रिकल प्रॉपर होऊन त्याचं प्रॉपर मिओनेज आपल्याला रेडी होऊ शकतं. म्हणजे हाताने बीट करत राहण्यापेक्षा मिक्सरमध्ये 2 ते 3 मिनिटांमध्ये ते रेडी होऊन जाईल. शेफ, आता ह्याच्यामध्ये आपण काय ॲड ना करणार? तो म्हणजे कांदे, अनियन, रॉ ऑनियन. ब्रेड जो है एक्चुअली इंडियन आइटम नहीं है. ब्रेड इज इंग्लिश आइटम बोलते ना. ब्रेड हा इंग्रजांनी इंडियामध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे. म्हणजे त्याचं ब्रेड हा प्रकार इंडियन माणसाला, मराठी माणसाला आणि इंडियामध्ये कोणाला सुद्धा माहिती नव्हता. पोर्तुगीज लोक म्हणजे इंग्लिश लोक जेव्हा आपल्या भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी जास्त ब्रेड खाल्ले. ब्रेड नाही तर फ्लावर, रिफाइंड फ्लावर, मैदा आणलं. म्हणजे आपल्याकडे फक्त लेके आलो. आपल्याला एक फ्लावर म्हणून माहिती होतं, हो. म्हणजे जे आपलं आटा. नॉर्मल आटा, चपातीचं पीठ आणि एक हो. भाकरीचं पीठ, असं 2 पद्धतीचे आटे आपल्याला फक्त माहिती होते. इंग्रजांच्यामुळे आपल्याला रिफाइंड फ्लावर, मैदा हे इंट्रोड्यूस झालं, म्हणजे त्याची आपल्याला ओळख पटली आहे. आपल्याकडे हा पदार्थ बनवला जात नव्हता. आणि मग त्याच्यापासून जे बनणारे पदार्थ सुद्धा आहेत की ते कसे बनवले जातात, मैद्यापासून अजून काय काय रेसिपीज बनवल्या जातील हे आपल्याला इंग्रजांकडून कळल्या. पाव सुद्धा, ब्रेड सुद्धा आपल्या इथे खाल्ले जात नव्हते. हे त्यांनी त्यांच्या जमान्यामध्ये बनवले आणि ते सर्वत्र सगळ्यांना आवडले म्हणून ते अजूनही चालत आहेत आणि त्याच्यामध्ये इनोव्हेशन चालूच आहेत नवीन नवीन. चिली फ्लेक्स टाकतोय. आहे स्पायसी होण्यासाठी हलकासा. आणि हा बेझल आहे. बेझल चिली फ्लेक्सच्या ऐवजी आपण जर रेड चिलीची पेस्ट आहे ती जर बॉइल्ड करून टाकली तर चालू शकेल का? नाही ते नाही चालवलं. हे लिक्विड फॉर्म असतं ना, हे ड्राय फॉर्म असतं. ड्राय फॉर्म. आणि हे फ्रेश बेझल आहे. बेझिल्स आहेत, एक अरोमा आणि एक चांगला असा फ्लेवर येण्यासाठी. आणि तुळशीचे गुणधर्म तर तुम्हाला माहितीच असतील की तुळस ही आरोग्याच्या दृष्टीने किती चांगली आहे. ते हलकासा ग्रीन चिली स्पायसीनेससाठी मला पाहिजे तर मला. आणि व्हाईट पेपर आहे. व्हाईट पेपर टेस्ट देतं. ब्लॅक पेपर वापरली तर चालेल का? म्हणजे ब्लॅक पेपर Black पावडर pepper- नाही, ती थोडीशी अशी क्रंची क्रम्बल्ड करून टाकली तर ते चालेल. मग ते कलर देतं, ब्लॅक कलर. ओके. काही लोकांना आवडत आवडणार. हा मस्टर्ड पावडर आहे हलकासा फ्लेवरसाठी. रेडी आहे. हलकंसं मीठ आपण सर्वात शेवटी टाकणार आहोत कारण मीठ टाकल्यानंतर पाणी सुटतं. त्याच्यामुळे आपण सर्वात शेवटी मीठ ऍड केलेलं आहे. आणि आता मेयोनीज. हा व्हेज मेयोनीज आहे. रेसिपीमध्ये जसं सांगितलं आता शेफने तुम्हाला व्हेज मिओनेज आणि नॉनव्हेज मिओनेज दोन्हींची रेसिपी शेफने सांगितलेली आहे. नक्की तुम्ही घरी करून बघा की तुम्ही कशी म्हणजे हे मिओनेज घरच्या घरी बनवून
सलाड्स आणि हे बनवू शकता. लहान मुलांना सुद्धा मिओनेज हा पदार्थ खूप आवडतो. सँडविच असो अथवा एखादा टोमॅटो केचप असो, त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे पदार्थ म्हणजे कुठले सॉस असे ॲड केले तर मिओनेजमध्ये तर एक चांगला फ्लेवर येतो. इवन आपण जी कोथिंबीर, मिरची आणि पुदिना ह्याचं जर एकत्र मिश्रण करून जी चटणी बनवतो, ती चटणी जर आपण मिओनेजमध्ये ॲड केली तर त्याचा एक अजून एक छान असा फ्लेवर येतो. आणि तोच फ्लेवर आणि तीच चटणी आपण आपल्या ब्रेडवरती मिक्स करू शकतो. आणि ब्रेडला आपण जी तिखट चटणी लावणार आहोत त्याच्या बदल्यामध्ये ही आपण मिओनेजची चटणी लावू शकतो. एक लेअर मिओनेजच्या चटणीचा आणि वरच्या लेअरवरती टोमॅटो केचप आणि मिओनेज हे असं मिक्स करून ते सुद्धा आपण रेसिपीमध्ये वापरू शकतो. शेफने ज्याप्रमाणे मिओनेज वापरलेले आहे आणि मस्टर्ड पावडर वापरली आहे, तुम्ही थोडीशी बीट ऑफ दी आमचूर पावडर सुद्धा टाकू शकता की जेणेकरून एक थोडासा आंबटपणा, पंजंट असा फ्लेवर त्या रेसिपीला येऊ शकतो. कलर येईल. सगळे इन्ग्रेडियंट ॲड केल्यामुळे थोडासा एक असा येल्लोइश कलर आलेला आहे. कॅप्सिकम म्हणजे बेल पेपर वेगवेगळ्या कलरचे आहेत ते त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि त्याच्यामुळे हा एक वेगळा असा फ्लेवर आला आहे. तुम्ही बघू शकता की मिओनेजचा कलर होता तो व्हाईट होता आणि सगळे इन्ग्रेडियंट ॲड केल्यानंतर तो कलर आहे तो थोडासा येल्लोइश कलर आलेला आहे. म्हणजे गाणं म्हणजे सुख, गाणं म्हणजे आनंद, गाणं म्हणजे श्रीमंती. जिंदगी गले लगा ले क्या हुआ तेरा वादा. चला या गर्भ श्रीमंतीत आपण डुंबून जाऊ. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते. हाथ नका लावू माझ्या साडीला. हे चिंचेचे झाड दिसे मज जिनोर वृक्षा फरी. जय जय विठ्ठला रखुमाई, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सारे सारे गाऊया प्रसारण रविवारी सायंकाळी 6 वाजता आणि बुधवारी सकाळी 11:30 वाजता. नमस्कार. हॅलो डॉक्टर. उत्तम आरोग्य हे वरदान असतं, पण काही वेळा आरोग्याच्या समस्या भेडसावतात आणि त्या सोडवण्यासाठी योग्य उपचारांची आवश्यकता असते. विविध आजारांची आणि वेगवेगळ्या उपचार पद्धतींच्या साहाय्याने त्यावरील उपायांची माहिती देणारा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ज्ञ डॉक्टरांतर्फे थेट मार्गदर्शन देणारा आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणारा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. पाहायला विसरू नका दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता हॅलो डॉक्टर. पुनःप्रसारण सोमवार मंगळवार सकाळी 9 वाजता. आता हा डायरेक्टली ब्रेडवरती अप्लाय करायचा. नाही, ब्रेडचे साईड कापायचे. म्हणजे त्याची जी कडक बाजू आहे ती आपण काढून घेणार आहोत. ही जी कडक बाजू आहे ही जी आपण फेकतोय त्याच्यापासूनच ब्रेड क्रम्स बनतात. ब्रेड क्रम्स म्हणजे एखादं इन्ग्रेडियंट आहे, म्हणजे आपण जरा फिश बनवत असेल, चिकन बनवत असू तर त्याच्यासाठी जर आपल्याला बाइंडिंग एजंट हवा असेल तर आपण हे ब्रेड क्रम्स थोडेसे पॅनमध्ये सॉते केले आणि मिक्सरला फिरवले तर तुम्हाला रेडीमेड ब्रेड क्रम आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी ब्रेड क्रम बनवू शकता. आणि त्याचा वापर तुम्ही मैदाचं थोडंसं बॅटर आणि थोडंसं तुमचं फिश किंवा चिकन किंवा व्हेज कटलेट जे आपण घरी नॉर्मल रेग्युलर व्हेजिटेबल्स बॉईल करतो त्याच्यामध्ये तुम्ही एक ॲज अ बाइंडिंग एजंट म्हणून तुम्ही ब्रेड क्रम्स वापरू शकता. ह्याच्यावर अप्लाय करायचं आता. अप्लाय करायचं. सँडविच जेव्हा बनवलं जातं तेव्हा सँडविचला पहिला जर मिओनेज नसेल तर बटर लावतात. त्याच्यामागचं रिझन शेफ काय असतं, म्हणजे का बटर का ग्रिल apply सैंडविच केलं है, जातं? बेसिकली ग्रिल सैंडविच शेयरिंग होता है, ग्रिलिंग के टाइम तो बटर लगाने के बाद तो शेयरिंग कम होता है. म्हणजे ते आकसलं जातं आणि ते ग्रिल्ड होतं, त्याच्यामुळे जर त्याच्यावरती बटर अप्लाय केलं तर ते श्रिंक होणार नाही. आणि दुसरं म्हणजे जर बटर अप्लाय केलं तर वरती तुम्ही जे काही स्टफिंग टाकणार आहात सॉगी म्हणजे त्याला पाणी सुटून तुमचा जो ब्रेड आहे तो पाण्यासारखा होणार नाही आणि तो कडकचा कडक राहील. त्याचा जो ओरिजिनल टेक्स्चर आहे तो तसाचा तसा राहील.
रेडी झालेला आहे आता आपला कोल्सला सँडविच. मी प्लेट घेते शेफ आपल्याला गार्निशसाठी. ये कोल्स्लो थोड़ा अलग है दूसरा कोल्स्लो से. चिकन कोल्सला पण शेफ बनवतात ना हॉटेल्समध्ये कोल्स्लो वगैरे सेम अवेलेबल आहे, असतं. कोल्स्लो सेम आहे. प्लेटला हलका चिली पावडर, पिंच ऑफ चिली पावडर जस्ट फॉर स्प्रिंकल केली गार्निशिंग. गार्निशसाठी. आता प्लेट कराय. रेडी है कोल्स्लो सँडविच. आपलं कोल्स्लॉ सँडविच आणि ब्रेडचे पोहे अशा दोन्ही रेसिपी आपल्या रेडी झालेल्या आहेत. शेफने खूप छान अशा 2 रेसिपी दाखवल्या की ज्या झटपट आहेत आणि घरी इझिली अवेलेबल असणाऱ्या साहित्यांच्या सोबत आपण बनवू शकणार आहोत. दोन्ही रेसिपी खूप सुंदर अप्रतिम होत्या शेफ. नवीन काहीतरी अशा रेसिपीज आहेत की ज्या कधीच अशा बनवल्या नव्हत्या आणि पटकन झटकेपट आणि खूप कमी वेळामध्ये खूप चांगल्या रेसिपी बनवून दाखवल्यात शेफने. ह्या ज्या रेसिपी बनवल्यात त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. नमस्कार.